आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहेत आणि आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मनोज पाटील जारंगे विरुद्ध भुजबळ आपण अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळाले। आजचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत ओबीसींचं मत मांडणारे, ओबीसींसाठी लढवय्या म्हणून बघितले जाणारे नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ। आता छगन भुजबळ हे एकटेच चर्चेत येत आहेत, परंतु मराठा समाजाकडे किती आमदार आहेत जे छगन भुजबळ सारखी भूमिका का घेत नाही, हा आजचा आपला विषय आहे। नमस्कार, मी प्रवीण पटेल आणि तुम्ही बघत आहात एमएच बिंदास। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की राजकीय वलयामध्ये मराठा आरक्षणाला अनुसरून अनेकही काही समाज आहेत जे आक्रमक झालेले आहेत, ज्यामध्ये धनगर समाज असेल, आदिवासी बांधव असेल, याबरोबर ओबीसी बांधव असेल, हे सगळे आपापल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद घालताना पाहायला मिळत आहेत। हक्क मागायला त्या ठिकाणी प्रत्येकाने एक वज्रमूठ धारण केलेले आहेत। अशातच ओबीसींचे नेते म्हणून छगन भुजबळ आता पुन्हा एक क्रेज निर्माण होत आहेत, जी ओबीसींच्या मनामध्ये त्यांची जागा तयार होत आहेत। परंतु छगन भुजबळ हे एकटेच ओबीसी नेते होत आहेत, तर मग मराठ्यांकडे नेता नाही का? राजकारणामध्ये काम करणारे मराठ्यांचे नेते नाहीत का? मराठ्यांचे आमदार नाहीत का? मराठ्यांचे मंत्री नाहीत का? हा आजचा सवाल आहे। आजचा सवाल म्हणजे जर आपण बघितलं तर मराठ्यांचे आमदार असताना मराठ्याचा कुठलाच आमदार आरक्षणाच्या मागणीबद्दल आजही आक्रमक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामागील कारण काय? आता जर आपण बघितलंय की मराठा समाज, आपण जसं गेल्या अनेक उदाहरणामधून बघितलंय की कुणीतरी वर जात असेल तर त्याला आपण सपोर्ट करणार नाही, अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळते। मग मराठा आमदार जे आहेत यांनी या पद्धतीची भूमिका का घेऊ नये, हाही महत्त्वाचा विषय आहे। की सगळं करत असताना मराठा आमदार, मराठा मंत्री हे जाणीवपूर्वक स्वतःला मागे थांबवत आहेत का, हाही विषय महत्त्वाचा आहे। जर आपण खरोखरच मराठ्यांना अनुसरून जर आपली भूमिका मांडली तर पुढच्या निवडणुकीमध्ये 2024च्या काळात आपल्याला मतं मिळणार नाही, जणू अशी भीतीच त्यांच्या मनामध्ये तयार झाली की काय, असं आता वाटायला लागलं आहे। मराठा समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतोय की छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत, ठीक आहे, परंतु मराठ्यांकडे सुद्धा एवढे आमदार आहेत, एवढे मंत्री आहेत, ते का पावलं उचलत नाहीये? सरकारमध्ये आहेत, काही विरोधी पक्षात आहेत, ती का भूमिका घेत नाहीये? आक्रमक बाणा का दाखवत नाहीये? तर त्यांना ओबीसींच्या डोळ्यावर यायचं नाही का? हाही महत्त्वाचा विषय मराठा आंदोलकांकडून सोशल मीडियावरती शेअर केला जातोय। आता आपण बघितलं की जर दोन बाजू नाण्याच्या असतात, जर मराठा आमदार जे आहेत यांनी जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर गदारोळ घालायला सुरुवात केली तर कदाचित त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेले 18 पगड 12 बलुतेदार पद्धतीनं विविध जाती धर्माचे बांधव आहेत, त्यांची मनं दुखावली जाऊ शकतात आणि दुखावलेल्या मनांना पुन्हा सुधारणं, सावरणं इतकं शक्य नाही। आपल्या विरोधात मतदान होऊ शकतं, याचा फायदा आपल्या विरोधात असलेला उमेदवार जो आहे तो घेऊ शकतो, याची पुरेपूर जाणीव कदाचित या आमदारांना असावी, म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला आमदार तयार नाहीत। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर मराठा आमदार ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहेत त्या मतदारसंघामध्ये ते केवळ मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले नाहीत, म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनीच मतदान केलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा सगळ्यांनी मतदान करत राहावं, आरक्षण गेलं बोंबलत, अशी भूमिका त्यांची आहे। म्हणून मराठा आंदोलकांच्या सोबत मराठा आमदार त्या ठिकाणी आपली आक्रमक भूमिका मांडत नसावी, दुसरा मुद्दा। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर प्रत्येक समाजाचा विविध नेता आपापल्या पद्धतीनं समाजाच्या संरक्षणार्थ बोलत असतो। जर खरोखरच मराठा आमदार जे आहेत मराठा आंदोलनाच्या बाबतीत आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायला लागले तर कदाचित त्यांच्या मतावर परिणाम होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही। परंतु जर त्यांनी मराठा समाजासाठी जर अशा पद्धतीचं पाऊल उचललं तर कदाचित ओबीसींची मनं न दुखवता सुद्धा त्यांना ही पावलं उचलता येतील, इतर समाजाची मनं न दुखवता सुद्धा त्यांना ही पावलं उचलता येतील, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु तो तितका गाढा अभ्यास करून त्या आमदारांनी, त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला सादरीकरण केलं पाहिजे, त्याला आवाज दिला पाहिजे। या असं जर केलं तर कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, तुमची मतं सुद्धा जागेवर राहतील। याचबरोबर तुमच्या मतांना धक्का न लागता मराठा आंदोलकांमागं जर मराठा आमदार उभे राहिले तर आज जे गावागावात बोर्ड लागतं आहे की या गावामध्ये पुढाऱ्यांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना प्रवेश नाही, ही बोर्ड लावण्याची वेळच येणार नाही, कारण राजकारणामध्ये सुद्धा 70% मराठा समाज हा सक्रिय आहे आणि सक्रिय समाज असताना सुद्धा जर तो नगरसेवक असेल, सरपंच असेल, आमदार असेल, या सगळ्या लोकांनी, मंत्री असेल, या सगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं जर समाजाच्या मागण्यांसाठी जर एकत्रित येऊन महत्त्वाची भूमिका निभावली, महत्त्वाचा आक्रमक बाणा दाखवला
तर निश्चितच त्या ठिकाणी क्रांती घडू शकते, असं सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा आंदोलकांनी विविध ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, यावरून दिसून आलं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर आपण बघितलं की मराठा आमदार खरोखरच या पद्धतीने वागतील का, तर नाही. याचं कारण असं आहे की प्रत्येकाला पुन्हा पुन्हा आमदार व्हायचंय आणि काहींना तर आजच आमदार झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळं कुठल्याही धर्माच्या भावना, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये किंवा आपण जातीयवादी आहोत हे त्या ठिकाणी सिद्ध होऊ नये, यासाठी मराठा आमदार कधीच मराठा आंदोलकांसोबत त्या ठिकाणी आक्रमक बाणण्यासाठी उभा राहणार नाहीत. हे त्रिकालबाधित सत्य आज एम एच बिंदासच्या या विशेष शोमधून आपल्यासमोर आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं, मराठा आमदार कशा पद्धतीची भूमिका घेत आहेत? बघ्याची भूमिका घेताय का? मराठा आंदोलकांच्या पाठीमागे त्यांचा वरद हस्त आहे का? ते मराठा आंदोलकांसोबत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतिमय बदल घडवण्यासाठी सक्रिय होतील का? हे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.